नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. मुंबईसह पुण्यात अंमली पदार्थ विक्रीचं जाळं दिवसेंदिवस पसरतच चाललंय. पनवेलमध्ये 6,88,000 किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी धाड टाकत तब्बल 34 किलोंचा गांजा ताब्यात घेतलाय. अंमली पदार्थ विरोधी पथकानं पनवेलमधील आजिवली गावाजवळ ही कारवाई केली. येथे एका 4 चाकी गाडीतून 34 किलोंचा गांजा विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या कारचा सापळा रचून पाठलाग केला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. माणगाव तालुक्यातील खरवली विभागातील साले गावच्या परिसरात अज्ञात व्यक्तीनं वणवा लावल्याने प्रचंड आग भडकली होती. यामध्ये बौद्धवाडी तसंच गावाशेजारील 3 गुरांचे वाडे आणि कातळावर रचून ठेवलेला भात आणि पेंढ्यांची मळणी या वणव्यात अक्षरशः जळून खाक झाली. यामुळे गरीब शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. याबाबतची बातमी मिळताच माणगावचे तहसीलदार विकास गारुडकर यांनी शासकीय यंत्रणेसोबत संपर्क साधल्यानंतर तलाठी विशाल वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामे केले. यात काशीनाथ मोरे, सिद्धार्थ मोरे, राजेश भोनकर आणि राकेश मोरे यांचं मोठं नुकसान झालं. व्हॉट्सॲपवर पार्ट टाइम नोकरीचा मेसेज पाठवून टेलिग्रामवर रजिस्ट्रेशन करण्यास बळजबरी भाग पाडून अधिक नफा देण्याचा आमिष देत तब्बल 17,76,000ची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई सायबर पोलिसांना यश आलंय. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली बँक खाती, मोबाईल क्रमांक यांचा तांत्रिकदृष्ट्या तपास करत सागर जगन्नाथ तालुगुडे वय 39 राहणार कोल्हापूर यास प्रथम ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याचा साथीदार कुमार विष्णू चव्हाण वय 44 राहणार सातारा याला देखील जेरबंद केले. या दोघांचा 30 सायबर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून झोपलेल्या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जागं करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरणच्या वतीनं तालुक्यात बाईक रॅली काढण्यात आली. मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण या प्रगतशील तालुक्यातील प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडींची समस्या निर्माण होत आहे. उरण तालुक्यातील रेंगाळत पडलेला हॉस्पिटलचा प्रश्न, इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजची निर्मिती, उद्ध्वस्त बंधारे, प्रकल्पग्रस्त नोकरीचा गंभीर प्रश्न या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती. उरणमधील नवीन शेवागावचे रस्ते आणि गटारासाठी 9,90,00,000 रकमेचा निधी ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करण्यात आलाय. माजी आमदार मनोहर शेठ भोईर तसंच ग्रामपंचायत नवीन शेवा यांच्या प्रयत्नातून JNPA चेअरमन उन्मेष वाघ यांनी नवीन शेवागावच्या रस्ते आणि गटाराच्या विकास कामांना CSR फंडातून मंजुरी दिलेला हा धनादेश सरपंच सोनल घरत, उपसरपंच रेखा म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य कुंदन भोईर, मयुरी घरत, वैशाली म्हात्रे, अशोक दर्ने, भूपेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतकडे सुपूर्त केला. त्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांतर्फे आभार मानण्यात आले. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत कर्जतमध्ये सुधाकर घारे फाउंडेशन आणि महिला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तालुक्यातील वकील आणि डॉक्टर महिलांचा सन्मानाचा सोहळा कर्जतच्या राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला. एका बाजूला घर सांभाळून दुसरीकडे सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या महिला शक्तीला सलाम करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. जेवढं काम आम्ही पक्षासाठी करतो त्यापेक्षा जास्त काम महिला शक्ती करते हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचं प्रतिपादन सुधाकर घारे यांनी यावेळी केलं. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत गृह ग्रामपंचायत चौक यांच्या वतीनं आणि श्रीपाद हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून महिला दिन साजरा करण्यात आला. सरपंच रितू ठोंबरे यांच्या विशेष प्रयत्नानं हे शिबिर यशस्वी झालं. यात पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांचं मोफत अँजिओग्राफी आणि बायपास मोफत करण्यात आली. यावेळी महिलांच्या आरोग्य समस्या निवारण करण्यात आले. विविध वैद्यकीय तपासणी, आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा आणि मोफत औषधं वाटप करण्यात आली. पेण तालुक्यात समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत झी मीडिया, झी 24 तास वृत्तवाहिनीनं महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते त्यांना विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा हा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले. दत्ता कांबळे यांनी कोरोना काळात गरजूंना मदत केली आहे, तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. हायवेवर असणाऱ्या पोलिसांना रिफ्लेक्टेड जॅकेट वाटप, पेणमध्ये पहिला सॅनिटायझर कक्ष असे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत.
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सभागृहात रोहा तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीनं महिलांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न झालं. या शिबिरात महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. त्यानंतर तपासणी आणि औषध वाटप करण्यात आलं. अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराचा 200 महिलांनी लाभ घेतला. उपस्थित महिलांसोबत संवाद साधत डॉक्टर राजेंद्र धात्रक यांनी सांगितलं की रोहा तालुका मेडिकल असोसिएशनचे जनसेवा हेच व्रत आहे. शासनाच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 1 रेशन कार्ड 1 साडी या योजनेचा शुभारंभ माणगाव तालुक्यात रास्त भाव धान्य दुकान संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष शेखर शेठ देशमुख यांच्या दुकानातून जागतिक महिला दिनी करण्यात आला. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कार्यक्रमात 35 अंत्योदय कार्डधारक आदिवासी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.